हाय गाईज कसे आहात आपण. आज मी तुम्हाला पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचसोबत नान कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, आता आपण पहिले एक ताट घेऊया, त्यामध्ये थोडा पहिले मैदा टाकून घेऊया. ही आपण नान कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, मैदा घेतला आहे मी. मग आता त्यामध्ये मी एक 3-4 चमचे दही टाकणार आहे. जसं हॉटेलमध्ये जसं मिळतो ना नान, तशा टाईपचा नान आपण घरीही बनवू शकतो. तुम्ही मैद्याचाही बनवू शकता आणि गव्हाचं पीठही घेतलं तरी चालेल. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे. हे बघा, एक 4-5 चमचे मी दही त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. नंतर मी थोडं त्यामध्ये दूधही घालून घेतलं आहे. दूधही त्यामध्ये घालायचं आहे आपण. चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा त्यामध्ये. नंतर थोडी साखर, चिमूटभर साखरही त्यामध्ये ॲड करायची आहे. हे बघा, त्यानंतर बेकिंग सोडा म्हणजे जो खाता सोडा असतो ना, कुकिंग सोडा, तोही तुम्ही त्यामध्ये थोडासा ॲड करायचा आहे. बघा, आणि मग नंतर हे मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण असं थोडंसं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. हे बघू शकता. आणि त्यानंतर हे एकजीव आणि नंतर थोडं तेलाची पण फोडणी तुम्ही देऊ, म्हणजे तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन तुम्ही त्या पिठाला देऊ शकता. त्यामध्ये त्यानंतर ते एकजीव करून घ्यायचं आहे ते मिश्रण सर्व. आणि एक मस्त असं कणिक मळून घ्यायची आहे. मग त्यानंतर ते 15-1 मिनटं सेट व्हायला ठेवून देऊ. आणि त्यानंतर मग आपण एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये टमॅटो कापून टाकायचा आहे, कांदा कापून टाकायचा आहे, अद्रक लसूण हे थोडं तेलामध्ये टाकून थोडं परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी परतून घेतलं आहे. आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यांमध्ये वाटून घेणार आहे. तुम्ही त्यामध्ये थोडी कोथिंबीरही वाटली तरी चालणार आहे. हे बघा, मस्त असं वाटून घ्यायचं आहे मिश्रण. जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. हे बघा, त्यानंतर परत एक कढई ठेवायची आहे आणि मग आपण जे मिश्रण वाटून घेतलं आहे ना, ते आपण त्यामध्ये टाकायचं आहे थोडं तेल टाकून. आणि मग थोडं ते तेलात फ्राय होऊ द्यायचं. हे बघा, मग त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. पनीर मसाला, नंतर तुमच्या घरात तुम्ही जो घरी किचन किंग मसाला असतो तोही तुम्ही त्यामध्ये ॲड केला तरी चालेल. खूप सुंदर असा फ्लेवर येतो. हे बघा, पनीर मसाला मी त्यामध्ये ॲड केला आहे. आणि मग आता त्यामध्ये जे पनीर आणलं आहे ना, ते पनीर त्यामध्ये त्याचे तुकडे करून ते पनीर त्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, मी थोडी चटणीही टाकली आहे. पनीर टाकायचं आहे. आणि ते पनीर कोणी आपण ते पहिले तेलामध्ये खरपूस असे भाजूनही घेतले तरी चालतात, आणि नाही भाजले तसेच आपण भाजी बनवताना टाकले तरी ते चालणार आहेत. त्याच्यात काय एवढा इश्यू नाही आहे, टाकू शकतो आपण, तसं ऑप्शनल आहे ते. मी तर ते फ्राय न करता असेच ते पनीर तुकडे करून घेतले आहे आणि ते डायरेक्ट त्यामध्ये टाकून दिले आहे. बघा तुम्ही, म्हणजे मस्त असे एक मिश्रण करून घेतलं आहे. थोडे शिजू द्यायचे ते पनीर आणि मग त्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि अशी ग्रेव्हीच करायची आहे. असं जास्त सार नाही करायचं आहे, ग्रेव्ही करायची आहे आपण मस्त अशी. आणि चवीनुसार तुम्ही मीठही त्यामध्ये घालू शकता आणि वरून कोथिंबीरही टाकू शकता तुम्ही. हे बघा,
मी वरून थोडं मीठ घालत आहे आणि कोथिंबीरही तुम्ही त्यामध्ये घालू शकता. चला आता आपण नान कसा बनवायचा ते शिकूया. आपण ऑलरेडी ते पीठ सेट करायला ठेवलं होतं. त्यानंतर हे असं लाटून घेतले आहे. असं लांब लाटलं आहे नानचा जी साईज असते त्याप्रमाणे. आणि त्यांना वरून कोथिंबीर आणि जी तीळ असते पांढरी तीळ ती लावून मग लाटायचं आहे. आणि मग ते एका गॅस लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि लोखंडी तव्यावर ते भाजायचे आहेत. हे बघा बटर लावायचं आहे त्याला. हे बघा किती खरपूस आणि किती सुंदर असे नान झाले आहे आपले, बघू शकता तुम्ही. आणि गॅस हा एकदम मीडियम साईजला ठेवायचा आहे. हे बघा किती सुंदर असा आपला ताट दिसत आहे. आणि वरून मी हे भाजीला वरून चीज टाकलं आहे. हे बघा